आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा भारतावर होणार नाही असं अगोदर सांगण्यात आलं होतं। मात्र याच युद्धाचे परिणाम आता भारतामध्ये दिसू लागले आहेत। सुरुवातीला CNG गॅस टाकीमागे 60 रुपयाची वाढ झाली आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा पॉवर पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशाची वाढ झाल्याचं पाहायला मिळते। मी बीड शहरातील एका पेट्रोल पंपावर आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पॉवर पेट्रोलचा एक आयलंड आहे। त्या ठिकाणी पॉवर पेट्रोल भरण्यासाठी ग्राहक येत असतात। मात्र या पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर या ठिकाणी आता ग्राहक कमी होताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर या बाजूला साधं पेट्रोल भरण्यासाठी काही ग्राहक आलेले आहेत। या साध्या पेट्रोलमध्ये कुठल्याही दरात वाढ झालेली नाही। मात्र पॉवर पेट्रोल जे आहे ते पॉवर पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशाची वाढ झाल्याचं आता पाहायला मिळते। सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही, इंधनावर युद्धाचा परिणाम होणार नाही। मात्र आता या इंधनाचा तुटवडा जाणू लागला आहे आणि याचमध्ये आता पॉवर पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशाची वाढ झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत या पेट्रोल पंपाचे मॅनेजर आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। दादा काय सांगतात, सुरुवातीला नेमका काय भाव होता पॉवर पेट्रोल पंपाचा, आता काय? 113 रुपये 6 पैसे भाव होता। परंतु आखाती युद्धामुळे काय झालंय, कंपन्याने सगळ्याच कंपन्यांनी जे ब्रँडेड फ्यूल असतं हे ब्रँडेड फ्यूल 2 रुपये 9 पैशांनी वाढ केलेली त्यांनी। त्याच्यामुळं ग्राहक त्याला आता जास्त मागणी करीत नाही। 10 रुपयाचा जवळपास 9 रुपये 70 पैशाचा फरक आहे त्या पेट्रोल साध्या पेट्रोलमध्ये आणि पॉवर पेट्रोलमध्ये। आपण जर पाहिलं तर युद्धाला बरेच दिवस लोटले आहेत। याचा परिणाम सुरुवातीपासून जाणवत होता की अचानक आता जाणवू लागला? जसं युद्ध चालू झालं तसं थोडा परिणाम जाणवायला लागला आखाती देशामुळं, कारण आपल्याकडे पेट्रोल डिझेल तिकडून येते आणि त्याचा परिणाम आपल्याला पण भोगायला लागला इकडं। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या पेट्रोल पंपावर इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम असेल किंवा इतर कंपन्याकडून जे पेट्रोल किंवा डिझेल पुरवण्यात येतं त्या कंपन्यांना आता एक नियम लागू केला आहे की ॲडव्हान्स पैसे दिल्याशिवाय कुठल्याही पेट्रोल पंपाला पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही। या संदर्भात देखील आपण जाणून घ्यात। काय सांगता की आता ॲडव्हान्स पैसे द्यावे लागतील? ॲडव्हान्स पैसे दिल्याशिवाय आता गाडी भरत नाही। सुरुवातीला कंपनी आपल्याला काही क्रेडिट द्यायचे एक गाडीची, पण आता पूर्ण पैसे भरल्याशिवाय गाडी आपल्याला कंपनीकडून देत नाहीत आणि गाडी पण आता कंपन्या पण आता हळूहळू आपल्याला डीलरला बंधन करायला किंवा कमीत कमी कशाला गाड्या देता येतील ते। म्हणजे जर आपल्याला ॲडव्हान्स दिला असता तर आपण जास्त माल मागवला असता, पण त्यांनी पेमेंट ॲडव्हान्स केल्यामुळं आता प्रत्येक डीलर आता कमी गाड्या मागवतो। आता जर आपण पाहिलं तर फक्त 2 रुपये 9 पैशाची वाढ झाली पॉवरमध्ये, तर आता यामध्ये साध्या पेट्रोलमध्ये वाढ होऊ शकते काय अंदाजे? सध्या तर नाही साहेब, अजून काय सांगता येत नाही, पण सध्या तर अजून पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले नाहीत, कारण स्टॉक मिळतोय आपल्याला भरपूर, पण ॲडव्हान्स पेमेंट दिल्याशिवाय कुठलीही कंपनी आपल्याला माल द्यायला तयार नाही। तर निश्चितच आपण पाहिलं की सुरुवातीला याच युद्धाचा परिणाम भारतावर होणार नाही सांगितलं होतं। मात्र या युद्धाचा परिणाम आता होताना दिसतोय। सुरुवातीला गॅस वाढला आणि आता पॉवर पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळते। साध्या पेट्रोलमध्ये जरी वाढ झाली नसली तरी आता या युद्धाचे परिणाम होताना पाहायला मिळते आणि येणाऱ्या काळात हे जर युद्ध नाही थांबलं तर पुढे नेमके काय परिणाम होतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यावर मुकुंद स्वामी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।